बाजरी पोकळ राहून गेली. त्याच्यामुळे मजूर भेटत नाही आणि सर्व गोष्टींचे तातातूळ आहे, काहीच होत नाही आणि मजुरी सुद्धा निघत नाही. यावर्षी अशी कंडिशन झालेली आहे. ही खंत आहे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याची. मुबलक पाणी असल्याने उन्हाळी बाजरी केली खरी, पण आता आर्थिक गणित बिघडल्याने शेतकऱ्यासमोर वेगळंच संकट उभं ठाकलंय. चोपडा तालुक्यामध्ये शेतकऱ्याने उन्हाळी बाजरी केली. आता त्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे. आता या काढणीनंतर मशीनच्या सहाय्याने मळणी देखील होईल. मात्र यावर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाजरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. अशात लागवडीसाठी केलेला खर्च तरी निघतो की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. तर बाजारपेठेमध्ये बाजरीला समाधानकारक भाव मिळत नसल्याने सांगा कसं जगावं असा सवाल शेतकऱ्याने उपस्थित केलाय. किती लागवड केलेली? 3 एकर होती. 3 एकर लावलेली होती. आज काढणी चालू आहे, कसं उत्पन्न वगैरे किती आहे? उत्पन्न यावर्षी घट आहे दादा. यावर्षी काय झालेलं आहे, पाणी पावसाळ्यामुळे बाजरी पोकळ राहून गेली. त्याच्यामुळे मजूर भेटत नाही आणि सर्व गोष्टींचे तातातूळ आहे, काहीच होत नाही आणि मजुरी सुद्धा निघत नाही. यावर्षी अशी कंडिशन झालेली आहे. खर्च लागलेला आहे. खर्च भरपूर लागलेला आहे. भरपूर खर्च लागला. हो. आणि भाव 1800 तर 2000 देत आहे व्यापारी. ते परवडत नाही. आता मशीनच्या सहाय्याने काढणे चालू आहे. हो, मशीनच्या सहाय्याने काढणे चालू आहे. त्याचाही खर्च तरी मजूर खर्च वाढलेला आहे ना. मशीनचे बी 200 रुपये पोत आहे. म्हणजे आता तो लागलेला खर्च तो निघेल का? नाही निघणार. 30 क्विंटल येईल ते फक्त 3 एकर मध्ये 30 क्विंटल येईल. 80 मजूर लागून गेलं. 80 मजूर काढणे, हा, कापणी काढणे सर्व गोष्टीला मजूर लागून गेलं. हा, आणि भाव पाहिजे त्या प्रमाणात भेटत नाही भाव. शेतकऱ्याचे नुकसान आहे हो सर्व. हा, म्हणजे शेतकऱ्यांना मालाला हमी भाव दिला पाहिजे. आम्ही भाव दिला पाहिजे. आम्ही भाव दिला तर म्हणजे शेतकरी कुठेतरी हा कुठेतरी काहीतरी त्याला मदत मिळेल असं. आता फक्त मेहनत मेहनत म्हणजे मेहनत सुद्धा होत नाही पूर्ण. ते सुद्धा निघत नाही. हा, एवढी बेकार कंडिशन आहे. 2 वेळेस पाऊस येऊन गेला. त्या पावसामुळे पूर्ण हे होऊन गेलं, घाण होऊन गेली.